आला रे पाऊस आला, आला रे पाऊस आला. आज मी खूप खुश आहे. आपल्या इथे आमच्या इथे आता खेडला पाऊस सुरू झालेला आहे. आता हा तीनबत्ती नाका आहे. इथे पाऊस आता सुरू झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. पण सांगू गरमी खूप झाली होती, प्रचंड गरमी. सगळे हैराण झाले होते त्या गरमीने. मग व्हायला लागायचं. पण पाऊस पडल्यामुळे आता खूप थंडावा आलेला आहे. खूप छान वाटतंय. हे आमचं तीनबत्तीवरचं जिजामाता उद्यान आहे आणि हे इकडे मुकादम कॉम्प्लेक्स. हे बघा आता सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. आता रस्त्याचं काम केलं आहे ते पण पूर्ण झालेलं नाही, अजून गटार बांधायचे आहेत. पण पाऊस आल्यामुळे खूप छान वाटतंय. गारवा आलेला आहे, खूप मस्त मस्त वाटतंय. सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. का हो पाऊस आला कसं वाटतंय? हे तीनबत्तीवरचं जिजामाता उद्यान आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे स्मारक आहे. हे बघा आता मस्तपैकी केले गार्डन तयार. आता केला पाऊस आला रे, तीनबत्तीवरचा तलाव. हे वडाचं झाड आहे तीनबत्तीवरचं, खूप मोठं आहे. इथे पण बसायला व्यवस्थित करून घेतलेलं आहे. पारंब्या बघा कशा खालपर्यंत आलेले आहेत वडाच्या. खूप मोठं आहे हे वडाचं झाड, बरेच वर्षापासूनचं आहे. त्याला कट्टा केलेला आहे बसण्यासाठी सर्वांना. असं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, थोडक्या दिवसात होईल. तर पाऊस आल्यामुळे काम थांबवलं असेल बहुतेक. हे बघा आमचं तीनबत्तीवरचं शंकराचं मंदिर आणि त्या मंदिराच्या समोर हे तलाव आहे. पाण्याने आता भरलं आहे, खूप रिकामं झालं होतं गरमीत. आता ह्या वडाचं झाड आहे, वडाचं झाड. खूप पारंब्या आल्यात मोठ्या. आता मी खेड स्टँडला जाणार आहे, मी तुम्हाला तिथलं पण वातावरण दाखवते. खूप आभराण केलेलं आहे. पाऊस खूप मोठा पडेल असं वाटतंय. काल बारीक होता पाऊस, आत्ता पाऊस खूप मोठा आहे. का नुसता रिमझिम रिमझिम पडत होता. पण आता सगळीकडे खेडला काही ठिकाणी पाण्याची खूप टंचाई झाली होती. पण आता पाण्याची टंचाई मिटेल. अजून 15 दिवस लागतील. पाऊस चांगला पडायला पाहिजे. ही बघा आता आमची जिजाऊ राजमाता दापोलीला चालले. पावसात कशी वाटते बघा. गणपतीपुळ्यावरून आले. या गाडीचं आत्ताच उद्घाटन झालं. 4 दिवस झाले आमच्या इथे खेडला. खेडला खूप पाऊस आहे. गटार भरून व्हायला लागलेत. पाणी बघा केवढं आलंय गटारामध्ये. म्हणजे पाऊस किती पडतोय ते कल्पना येते आपल्याला. हे आमचं खेडचं पोलीस स्टेशन. हे बघा इकडे पण पाऊस असा पडतोय केवढा जोरात. सगळीकडे आता पाणीच पाणी. मस्त वाटतं येता. रत्नागिरीतलं खेड आता सुधारणा भरपूर होत आहे. पाऊस पडल्यामुळे आता सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. गरमीने हैराण झालेली सगळे. हे आमचं तहसीलदार ऑफिस आता नवीन बनतंय. हे मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र. तर सगळीकडे आता पाणीच पाणी. आहे बघा गटारे कशी भरून वाहत आहेत. पण पाऊस आल्यामुळे सगळ्यांचं आता टेन्शन गेलेलं आहे. प्रतीक्षा संपलेली आहे. तर सगळीकडे छत्र्या बाहेर निघाल्यात. बघा इकडे पाऊस. हे आमचं खेडचं बस स्थानक. कसं वाटतंय पाऊस पडल्यानंतर? गरम्यातनं काय हैराण झालेली. हे बघा आता सगळीकडे आता पाणीच पाणी. गटार तुंडुंब भरलेत. पाणी सगळं रस्त्यावर आलंय. हे बघा खेड स्टँडला गटार जाम झालेत. आता हे कोणतरी आता साफ करायला आले. का गटार जाम झालंय? जाम झालेत गटार. हा गटार जाम झाले.
पाणी सगळं रस्त्यावर आलंय ना बाई, एवढ्या पावसातून काढतायत ना आता. हे आता पाणी रस्त्यावर आल्यामुळे ते आता साफ करून घेत आहेत गटार. बापरे, जाम झाले खूप, रस्त्यावर पाणी येते सगळीकडे. तिकडे पण गटार जाम झाले, तिथे पण आता गटार साफ करून घेतील बहुतेक. पडायच्या आधी केली नाही साफ, आता करायला लागलेत ना. मग आता तुमच्या दुकानासमोर पाणी साठलंय सगळीकडे, रस्त्यावर पण पाणी आलंय. तो पण गटार जाम झाला तिकडला त्या साईडचा. हां, माझा समीक्षा पिंपळकर. हां, पाऊस पडायच्या आधी गटार साफ न केल्यामुळे ही खेडची आता अवस्था आहे. रस्त्यावर सगळं पाणी आलेलं आहे. इकडली पब्लिक सगळे हैराण झाले बघा. गाड्यांना पण आता प्रॉब्लेम होतो चालवताना. मी तुम्हाला खेडची आजची परिस्थिती सध्याची दाखवली. पाऊस पडल्यानंतर काय अवस्था झाली. तर आपण आता पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.